श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात श्रीराम जन्मभूमी अयोध्येचा संपूर्ण इतिहास. 1526मध्ये मेवाडचा राणा संग्राम सिंग याने बाबराचा लढाईत पराभव केला. पराभूत बाबर जेव्हा परतत होता तेव्हा बाबराची पापी नजर अयोध्येतील राम जन्मभूमीवरील राम मंदिरावर पडली. बाबराने पूर्ण तयारी करून पुन्हा राणा सांगावर आक्रमण केले. या युद्धात बाबर विजयी झाला. बाबराने आपली नजर अयोध्येकडे वळवली. त्याने आपला सेनापती मीर बाकीवर राम जन्मभूमीवरील राम मंदिर उद्ध्वस्त करून तेथे मशीद बांधण्याची जबाबदारी सोपवली. राम मंदिराला जिंकणे एवढे सोपे नव्हते. अयोध्येच्या रक्षणासाठी हजारो हिंदूंनी आपले रक्त सांडले होते. अनेक महिने हा संघर्ष चालूच होता. 2.25 लाख मुस्लिम सेना तोफखान्याने सज्ज होती. इतिहासकारांनुसार एकूण सुमारे 1,71,000 हिंदू वीरांनी बलिदान केले. 23 मार्च 1528ला मीर बाकीने अयोध्येतील राम मंदिर उद्ध्वस्त केले. हिंदू पुन्हा नवचैतन्याने पेटून उठले व लढा दिला. या लढ्याचे नेतृत्व सणेथी गावचे थोर रामभक्त व पंडित देवीदीन पांडे यांच्याकडे आले. पांडेजींनी 70,000 फौज उभी केली. बाबर यांच्या लेखणीतून हे कळले की एकट्या देवीदीनने 700 मुस्लिम योद्धे ठार केले. 5 दिवस ही लढत चालूच राहिली. शेवटी देवीदीन पांडेजींना बंदुकीची गोळी घातली गेली. त्यानंतर हॅन्सवर रियासतीची राणी जयराजकुमारी हिने 3,000 वीरांगणांची एक पलटण उभी केली. राणीने 10 मोठ्या चढाया केल्या. अखेरच्या हल्ल्यात राणी रणांगणात मरण पावली. नंतर औरंगजेब यांनी सय्यद हसन अलीच्या नेतृत्वाखाली बाबरी मशिदीच्या रक्षणासाठी 50,000ची फौज पाठवली. बाबा वैष्णवदास यांनी पंजाबातील रणझुंजार गुरु गोविंद सिंग यांना बोलावले व या दोघांनी मिळून मोगल सेनेला पराभूत केले. तेव्हा औरंगजेब विशाल सैन्य घेऊन अयोध्येवर चालून आला. सतत चालू असणाऱ्या लढायांमुळे हिंदू थकले होते. 10,000 हिंदू शहीद झाले होते. बाबरच्या सेनापती बाकीने 2 लढाया करून मंदिर अर्धेमुर्धे पाडून अर्धवट मस्जिद बांधली. त्यानंतर खुद्द बाबरच्या काळात 4 लढाया झाल्या. हुमायूनच्या काळात 10, अकबराच्या काळात 20, औरंगजेबाच्या काळात 30, नवाब सआदत अलीच्या काळात 5, नवाब नसीरुद्दीनच्या काळात 3, नवाब वाजिद अली शाहच्या काळात 2, अशा 1934पर्यंत एकूण 76 लढाया. हिंदू राम जन्मभूमी परत मिळावी म्हणून यामध्ये 4 लाख हिंदूंनी बलिदान दिले. बाबरी घुमटावर धब्बा फडकला. स्वातंत्र्यानंतर पुन्हा राम जन्मभूमी आंदोलनाला सुरुवात झाली. 1984मध्ये राम जन्मभूमी मुक्ती समितीची स्थापना झाली. या आंदोलनाचे नेतृत्व विश्व हिंदू परिषदेने केले. हिंदू समाजात राम जन्मभूमीची माहिती पोचवण्यासाठी गंगा माता, भारत माता यात्रा, श्रीराम ज्योत यात्रा, श्रीराम शिलपूजन असे अनेक कार्यक्रम करण्यात आले. नंतर प्रत्यक्ष राम जन्मभूमीवर कारसेवा करायचे ठरवले. कारसेवक अयोध्येपर्यंत पोहोचू नयेत म्हणून मुख्यमंत्र्यांनी वाहतुकीचे मार्ग बंद केले. 20,000 सशस्त्र जवानांना तैनात केले. 30 ऑक्टोबर 1990 हा दिवस कारसेवेचा निश्चित झाला. 9:44 झाले आणि मणिराम छावणीचा दरवाजा उघडला. अशोकजी सिंघाल बाहेर पडले. बरोबर फक्त 4-5 कारसेवक होते. अशोकजींना पाहून अनेक कारसेवक जोडले गेले. हनुमान गढीजवळ उभ्या राखीव पोलिसांचा ताबा धरमदास पहेलवान यांनी घेतला. जन्मभूमीचा परिसर कारसेवकांनी गजबजला होता आणि श्रीरामांच्या घोषणांनी आसमंत दरवळला. राम लल्ला हम आए हैं, मंदिर यही बनाएंगे अशा ललकाऱ्या उमटत होत्या. 2 नोव्हेंबर कारसेवा म्हणजे राम लल्लाचे दर्शन घ्यायचे होते. 50,000 कारसेवक भजने गात निघाले. दिगंबर आखाड्यापाशी पोलिसांनी अडवून अश्रुधुराची बरसात केली. एका दुकानातून शरद कोठारीला खेचून बाहेर काढण्यात आले. या दोन्ही बंधूंना ठार करण्यात आले.
दिनांक 6 डिसेंबर 1992 पुन्हा कारसेवा आयोजित केली गेली. कारसेवा म्हणजे चबुतऱ्यावर शरयू काठची एकमूठ माती आणून टाकणे. सकाळी 11:45 घोषणा दिल्या. मिट्टी नाही खिसकाएंगे, ढांचा तोडकर जाएंगे. शंख फुंकले गेले आणि कारसेवक कुदळी, फावडी, पहारी घेऊन घुमटावर चढले. ओम लिहिलेला भगवा ध्वज घुमटावर फडकावला आणि बांधकाम तोडू लागले. 2:45 मोठा आवाज झाला आणि धुरळा झाला आणि सगळ्यांनी उत्सुकतेने तिकडे बघितले. उजवीकडील घुमट कोसळला होता. 1 धक्का और दो, बाबरी मस्जिद तोड दो, अशा घोषणा केल्या गेल्या. 3:45 डावीकडचा घुमटही कोसळला आणि 4:45 शेवटचा धक्का आणि भूकंप व्हावा तसा आवाज झाला. कित्येक फूट हवेत धुरळा उडाला. सियावर रामचंद्र की जय, जय श्रीराम, मंदिर वही बनाएंगे, अशा घोषणांनी आसमंत दणाणले. मुख्य घुमटही कोसळला होता. 464 वर्षांनंतर वास्तू जमीनदोस्त झाली होती. बाबरी ढाच्याच्या मधल्या घुमटाखालील भाग किंवा मंदिराचा गाभारा होता. तेथील ढिगारे सपाट केले गेले. एक छोटा चबुतरा तयार करून तेथे मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. श्रीरामचंद्रांचे एक छोटेसे पवित्र मंदिर उभारले. या संदर्भात 1950 पासून न्यायालयीन लढा चालू होता. 2003 जन्मभूमीवर उत्खननाचे आदेश मिळाले. त्यामध्ये मंदिराचे अवशेष उपलब्ध झाले. 9 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय दिला. त्यात जन्मभूमीवरील मंदिर बांधण्यास अनुमती दिली. भारत सरकारला एक ट्रस्ट तयार करून जन्मभूमीची जमीन सोपवण्यात आली. राम मंदिरासाठी निधी संकलन करून भव्य मंदिराची उभारणी करण्यासाठी मकर संक्रांतीपासून 44 दिवस निधी समर्पण अभियान केले गेले आणि यामध्ये तब्बल 2100 कोटी निधी जमा झाला. राम मंदिरात भगवान रामांची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या निमंत्रणाच्या अक्षता पाठवण्यात आल्या आहेत. सर्वांनी एकत्रित येऊन मंदिरात दाखवण्यात येणारा जन्मभूमी व प्राणप्रतिष्ठेचा उत्सव साजरा करावा. जय श्रीराम.